या कथेची सुरुवात एका छोट्याशा गावातील हवन यज्ञापासून होते। काही महिलांची सवय असते बालाचीही खाल काढायची। एका ठिकाणी शांतीसाठी हवन यज्ञ सुरू होता आणि या दरम्यान काही महिला आपापसात गप्पा मारत बसल्या होत्या। त्यांच्या बोलण्याचा एकच विषय होता, या घरातील ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता त्या महिलेकडे सगळ्यांचे डोळे लागले होते। तिचे नाक डोळे, तिचे बोलण्याचे तऱ्हा, तिचे रडण्याचे ढाण, तिचा 3 वर्षांचा मुलगा ज्याला ती वारंवार कशी झाकते, कशी शांत करते। दरम्यान ती वारंवार उठून जात होती। कुठल्याही साहित्याची गरज भासली की ती स्वतःच जाऊन साहित्य आणत होती। परत आल्यावर पुन्हा रडू लागत होती। अशातच जेव्हा महिला आपापसात बोलत होत्या तेव्हा त्यांना असे वाटू लागले की तिचा नवरा मेला तरी ती विचित्र हालचाली करते आहे। एवढ्यात एका महिलेने तिला विचारले, बहीण, मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की शेवटी तुझ्या नवऱ्याचा मृत्यू कसा झाला? ते कारण काय होतं? त्या रात्री काय घडलं? असे प्रश्न विचारू लागल्यावर ती महिला काहीशी उत्तरे देत होती पण रडण्याचा आव जास्त करत होती। म्हणजे ती जोरजोरात रडू लागत असे। ही गोष्ट त्या महिलेला अतिशय विचित्र वाटली। ती घराबाहेर पडली आणि गावातील जबाबदार लोकांकडे जाऊन म्हणाली, मला इथे काहीतरी संशय येत आहे, म्हणून या महिलेला विचारले पाहिजे की काय प्रकरण आहे, त्या रात्री काय घडले, तिच्या पतीचा मृत्यू कसा झाला। शेवटी ही बाब पुरुषांपर्यंत पोहोचताच पाहता पाहता संपूर्ण गावात ही बातमी आगीसारखी पसरली। आता या घरात जे नातेवाईक येत होते किंवा शेजारी येत होते किंवा जाणकार लोक येत होते ते सगळे त्या महिलेकडे त्या पहिल्या महिलेप्रमाणेच निरीक्षण करू लागले। शेवटी ती महिला पुन्हा तिथे आली आणि विचारले, बहीण, मला विचारायचे आहे की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू कसा झाला? काय घडलं त्या रात्रीचं काहीतरी सांग। जर तू मला सांगितलं नाहीस तर पोलीस येतील, मग पोलीस विचारतील, पोलीस त्यांच्या पद्धतीने विचारतील, कदाचित पोलीस तुला मारहाणही करू शकतात। अशा प्रकारचे बोलणे झाले। शेवटी त्या महिलेने रडत रडत कथा तर सांगितली, पण जेव्हा ती खरी कथा सांगू लागली तेव्हा संपूर्ण गावाला विश्वास बसत नव्हता। आणि तोपर्यंत मीडियाही तिथे पोहोचला आणि ही कहाणी लोकांसमोर आली, कशी एका महिलेने आपल्या पतीचा खून केला, जे आतापर्यंत लोकांना अपघात वाटत होते। 10 फेब्रुवारी 2026 ची सकाळ, सुमारे सकाळचे 6:30 वाजण्याची वेळ। ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील वैभवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरगाव। इथे राहणारी गंगा नावाची एक महिला आपल्या सासऱ्यांना फोन लावते। फोन लावल्यावर ती बोलण्यापेक्षा रडण्यावर जास्त भर देत होती। जसजशी ती रडत होती सासऱ्यांनी विचारले, काय झालं ग बाळा? तू एवढी का परेशान आहेस? का रडतेस? काय बिन? जोपर्यंत तू मला सांगणार नाहीस तोपर्यंत मला कळणार कसं? ही महिला सहसा सकाळी 10 वाजता उठता असे, पण आज ती सकाळचे 6:30 सुमारास लवकर उठली होती। सासऱ्यांनी हा प्रश्नही केला, बाळा, आज तू खूप लवकर जागी झाली आहेस, काय झालं? मग ती रडत रडत म्हणाली, ते आता या दुनियेत नाही राहिले। हे बोलताच सासऱ्यांना ओळखायला वेळ लागला नाही। हा संदर्भ होता त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा, ज्याचे नाव लखन होते। त्याचे वय सुमारे 24 वर्षे होते। ते लगेच विचारतात, लखनला काय झालं? ती म्हणाली, लखन आता या दुनियेत नाही राहिला, त्यांनी आपली जीवनलीला संपवली। हे बोलताच लखनचे वडील सुरेश तोमर यांची रडून रडून अवस्था बिकट झाली। रडत रडत त्यांनी आपल्या नातेवाईकांना, गावातील लोकांना फोन करून सांगितले, लवकरात लवकर घरी जा आणि पहा की लखनला नक्की काय झालंय। वडील थोड्या अंतरावर काही किलोमीटरवर होते। बातमी मिळताच तेही त्वरित घटनास्थळी पोहोचले। तिथे पोहोचून जे पाहिले ते म्हणजे त्यांचा सुमारे 24 वर्षांचा मुलगा पंख्याला साडी बांधून लटकलेला होता। वडिलांची तर रडून रडून अवस्था बिकट झाली। आता गावातील लोक असो की नातेवाईक, जिथपर्यंत बातमी पोहोचत होती तिथपर्यंत लोक येऊ लागले। लोक येत असतानाच लखनचा 3 वर्षांचा मुलगा वंशही खूप रडत होता। लक्ष्मणचं लग्न 2 मे 2021 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातीलच पैठण तालुक्यातील एका गावी राहणाऱ्या गंगा नावाच्या महिलेशी झालं होतं। लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांना वंशू नावाचा मुलगा झाला। हा लखन घरातला एकुलता एक मुलगा होता। त्याला दुसरे भाऊ नव्हते, हो, बहिणी होत्या। एकूण कुटुंबात 5 मुले होती, त्यात हा एकमेव भाऊ, लाडका भाऊ। आता तो या दुनियेत नव्हता। कुटुंबियांची रडून रडून अवस्था झाली होती। काही कळत नव्हते, सर्व काही ठीक होते। सुनला विचारले असता ती म्हणाली, छोट्या मोठ्या भांडणाशिवाय कुठलं घर असतं? मला माहीत नव्हतं की माझी कोणती गोष्ट त्यांना इतकी वाईट वाटली की त्यांनी आपला जीव दिला। वडिलांनी हे ऐकताच मृतदेह पंख्यावरून खाली उतरवला। नंतर अंत्यसंस्कारासाठीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली। सर्व नातेवाईक जमले। मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। कुटुंबातील सर्व लोक म्हणाले, आज रात्री इथेच थांबा,
म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 रोजी घराच्या शांतीसाठी हवन यज्ञ करायचा आहे. म्हणून तुम्ही सगळे इथेच थांबा. ही बातमी गावातील मंदिरातूनही दिली गेली, जेणेकरून गावकरीही या हवन यज्ञात सहभागी होऊ शकतील. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी घरात हवन यज्ञ सुरू होता, जेणेकरून घरात सुख शांती राहील. हवन यज्ञ सुरू असताना नातेवाईक महिला येत होत्या. 3 वर्षांचा वंशू तोमर हा हेलावला होता. तो खूप रडत होता. आपल्या बाबांना आठवून तो आईजवळ जात असे, पण आई अनेकदा त्याला हटकत असे, म्हणजे त्याला दूर जाण्यास सांगत असे. या दरम्यान जर कुठल्याही साहित्याची गरज पडली तर त्या महिलेच्या गंगाच्या लक्षात येई. ती उठे, जाऊन लगेच साहित्य आणून देई. असे करताना काही महिलांनी बोलणे काढले, हिच्या कानापर्यंत ही आवाज कशी पोहोचते? जेव्हा जेव्हा कुठल्या महिलेच्या पतीचा मृत्यू होतो, तेव्हा तर ती महिला बेशुद्धावस्थेत जाते. ही रडते खरी, पण हे सगळे बोलणे ऐकते. आम्ही अशी महिला पाहिली नाही. ही चर्चा एकीकडून दुसरीकडून तिसरीकडे अशी पसरत गेली आणि पाहता पाहता संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. लोक विचार करायला भाग पडले की या महिला कसल्या गोष्टी बोलत आहेत. तेवढ्यात गावातील काही लोक म्हणाले, आम्हीही अशा काही गोष्टी ऐकल्या आहेत. त्या बरोबर आहेत की नाही आम्ही काही सांगू शकत नाही, पण एकदा तिला विचारून पाहायला हवे. शेवटी लखनचे वडील सुरेश तोमर आपल्या सुनेजवळ पोहोचले. 1-2 नातेवाईकांसह जाऊन विचारले, बाळा, शेवटी त्या रात्री काय झालं होतं? कसा झाला त्याचा मृत्यू? काहीतरी तर सांग. जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा ती रडू लागली. लोकांना काही कळेना. एवढ्यात रागात एका महिलेने विचारले, पोलीस आले तर ते तुला त्यांच्या पद्धतीने विचारतील. मग तुला शांती मिळणार नाही. तुला सगळं सांगावं लागेल. पोलीस येण्याआधी आम्ही आपलेच लोक आहोत, कुटुंबातले. तू आम्हालाच खरंखुरं सगळं सांगून टाक. तेव्हा जेव्हा तिने सांगायला सुरुवात केली तेव्हा लोकांचा विश्वास बसत नव्हता की असं कसं होऊ शकतं. कारण या घरातलाच, याच कुटुंबातला एक आणखी तरुण होता. तो होता या महिलेच्या गंगाच्या दिराचा, म्हणजे लखनच्या चुलत भावाचा मुलगा सुंदर. सुंदरचं या घरी येणं जाणं होतं कारण लखन नोकरीनिमित्त गावाबाहेर शहरात जात असे. घरात कुठल्याही वस्तूची गरज भासली की बाजारात जायचे असेल, काही खरेदी करायची असेल तर अनेकदा सांगितले जाई की सुंदरला जाऊन बोल, सुंदर आणून देईल. कोठे जायचे असेल तर सुंदर सोबत जाईल. असं हे येणं जाणं सुरू होतं आणि ना जाणे केव्हा सुंदर इतका जवळ आला की कळलेच नाही. गेल्या 4 महिन्यांपासून सुंदर एवढा जवळ आला की दीर आणि भावजय यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. शारीरिक संबंध निर्माण झाले. ते दोघे फोनवर खूप बोलत असत. एके दिवशी सुंदरच्या आईने विचारले, सुंदर, तू इतकं कोणाशी बोलतोस? फोनवर कोण आहे तिकडे? तो म्हणाला, आई, तू काय नेहमी मला टोकतेस? मी माझ्या मित्राशी बोलतोय. आईलाही माहिती नव्हते. हे दुसरे कोणी नव्हते तर येथून 200 पावलांवर राहणारी त्याची भावजय गंगा होती. शेवटी जेव्हा सुंदरलाही बोलावून विचारले गेले तेव्हा दोघांनी आळीपाळीने आपापली कथा सांगितली. खरं तर 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे होता. त्यानिमित्ताने भावजय गंगाने दीर सुंदरला फोन करून म्हटले, आज चॉकलेट डे आहे. घरी ये, चॉकलेट डे साजरा करू. तू तर माझ्याशी बोलायलाही नकोस करतोयस. तो म्हणाला, मी आत्ता येतो. थोडा बिझी आहे, काम करतोय. दरम्यान तिने पुन्हा फोन केला आणि तो आला. अनेकदा लखन घरी गावी यायला उशीर होई आणि त्या उशिराचा फायदा ती उठवत असे कारण घरात दुसरे कोणी नसे. सासरे शहरात राहत असत. या घरात फक्त सून राहत असे आणि रात्री तिचा नवरा लखन येत असे. ही 9 फेब्रुवारी 2026 ची रात्र होती. या रात्री लखन थोडा लवकर घरी आला. त्यालाही माहिती नव्हते की घरात असं काही आहे ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. घराचा दरवाजा असा होता की त्याला कडी नव्हती, कधी लागत नसे. जेव्हा तो आत शिरला तेव्हा त्याने पाहिले काय? त्याची पत्नी गंगा आणि त्याचा चुलत भाऊ सुंदर दोघेही आक्षेपार्ह स्थितीत होते. हे पाहून त्याला मोठं आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मला तुम्हा दोघांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही अशा अनैतिक नात्यात अडकाल. त्याने विरोध करायचा प्रयत्न केला, पण या दरम्यान काय करावे ते कळेना. सुंदरने लगेच त्याला जोरात पकडले आणि जमिनीवर पाडले. त्यानंतर पत्नी गंगाने उशी उचलली आणि त्याच्या चेहऱ्यावर ठेवली, जेणेकरून तो आरडाओरडा करू शकणार नाही. त्याच्या आवाजाची आरोळी दूरवरच्या लोकांपर्यंत पोहोचू नये. आणि तोपर्यंत त्याने प्राण सोडेपर्यंत ही उशी त्याच्या तोंडावर ठेवण्यात आली. जेव्हा त्याचे प्राण निघून गेले, शरीर थंड झाले, तेव्हा दीर भावजय दोघांनी एकत्र येऊन विचार केला, आता काय करावं? तेव्हा त्यांच्या मनात एक कल्पना आली. का ना याचा मृतदेह पंख्याला लटकवावा? जर तो पंख्याला लटकला तर उद्या आपण काहीतरी कहाणी सांगू शकतो. हे सगळं काम रात्री 11 वाजल्यापासून सुरू करून पहाटे सुमारे 3 वाजेपर्यंत चाललं.
त्याला पंख्याला लटकवण्यात आलं आणि अशा प्रकारे सीन तयार केला गेला की त्याने स्वतःच आपली जीवनलीला संपवली होती. सकाळी 6:30 वाजेपर्यंत घरातले सगळे खुणा पुरावे पुसून टाकण्यात आले, जेणेकरून कुणालाही या गोष्टीची जाणीव होऊ नये. मग सकाळचे 6:30च्या सुमारास सासऱ्यांना फोन करून एवढा गोंधळ माजवला की आसपासची मंडळी तिथे जमा झाली. त्यांनी मृतदेह उतरवला. गावकऱ्यांनीच ठरवलं की जेव्हा त्याने स्वतः आपली जीवनलीला संपवली आहे, मग पोलिसांकडे का जायचं, असं ठरवून त्याच्यावर पोस्टमार्टम न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवटी पोलिसांना 112 क्रमांकावर फोन करण्यात आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दीर व भावजय दोघांना ताब्यात घेतलं. तिथून ती उशी आणि ती साडीही ताब्यात घेण्यात आली, जिच्या सहाय्याने त्याला लटकवण्यात आलं होतं. पोस्टमार्टम अहवाल नाही. हा खटला किती टिकेल हे वकील आणि पोलिसांच्या पुराव्यांवर, त्यांनी सादर केलेल्या आरोपपत्रावर अवलंबून आहे. पण या दीर भावजयने मिळून हा खून केल्याचं ऐकून नातेवाईक आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा विश्वास बसत नव्हता की हे दोघं असं कसं करू शकतात. ही संपूर्ण घटना सांगण्याचा उद्देश कुणाला त्रास देणे किंवा दुखवणे नाही, तर तुम्हाला जागरूक करणे, सचेत करणे हा आहे. या 3 वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरून कायमचं पित्याचं छत्र उठलं आहे आणि जी आई आहे ती सलाखांमागे आयुष्य काढेल. त्याचे आजोबा म्हणतात, आता मी माझ्या नातवाच्या आधारे माझं आयुष्य जगेन. मी माझ्या नातवाला त्या सगळ्या आनंद देईन ज्या मी माझ्या मुलांना दिल्या होत्या. आता कदाचित नातवातच त्यांना आपला मुलगा दिसतोय. पण आई जेव्हा तुरुंगात जात होती तेव्हा ती आणि दीर दोघेही खूप पश्चात्ताप व्यक्त करत होते. तिने मीडियासमोर असंही सांगितले, या घरातून मला कधीही कोणताही त्रास झाला नाही. ना नणंदेचा, ना सासूचा, ना सासऱ्याचा, ना इतर सदस्यांचा. नवऱ्यानेही कधी मला त्रास दिला नाही. ना जाणे हे केव्हा, कसं, कशासाठी घडलं, तिला स्वतःलाही कळत नव्हतं. तुरुंगात जाताना ती म्हणाली, मी जे केलं त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. मी त्याची खरी हक्कदार आहे.